आपण एशिया कप जिंकलो आणि ट्रॉफी घ्यायचं आपण नाकारलं. तर ॲज अ स्पोर्ट्स लवर, ॲज अ क्रिकेट लवर म्हणून आपण कसं बघितलं पाहिजे ह्याच्याकडे? आता ह्याच्यामध्ये ना 2 गोष्टी आहेत असं मला वाटतं. एकतर आपण ते घ्यायचं का नाकारलं याच्यामागची कारणं आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. म्हणजे काही महिन्यांपूर्वी झालेलं इंडिया पाकिस्तान वॉर, ऑपरेशन सिंदूर आणि या सगळ्या गोष्टी त्याच्यामागे ती भूमिका होती. पण त्याचबरोबर असंही म्हटलं जातं की मग आपण खेळलोच का? तर मला ॲज अ क्रिकेट लवर मला दोन्ही गोष्टी पटतात आणि नाही पण पटत. म्हणजे मी क्रिकेटप्रेमी आहे हे मान्य आहे, पण त्याच्या आधी सगळ्यात पहिल्यांदा माझ्यासाठी माझा देश आहे. मग कुठेतरी राजकारण आलं का परत त्याच्यामध्ये? हो, आलं ना, आलं, नक्की आलं. पण तिथेच जर आपल्या क्रिकेट बोर्डाने किंवा आपल्या गव्हर्नमेंटनी आम्ही ही ट्रॉफी खेळणार नाही असं म्हटले असते ना, तर मला जास्त आनंद झाला असता. क्रिकेट लवर असून सुद्धा. बरं, हे असं पहिल्यांदाच घडलंय का? असं नाही. काय किस्सा आहे आधीचा? म्हणजे अनेकदा ऑलिम्पिक्समध्ये वगैरे पण म्हणजे इफ आय एम नॉट रॉंग 1980च्या रशियामध्ये मॉस्को ऑलिम्पिक्समध्ये त्या पिरियडमध्ये अमेरिका आणि अमेरिकेच्या ॲलेजनी बहिष्कार टाकला, बॉयकॉट केला होता. 1984 साली जेव्हा लॉस एंजलिसला ऑलिम्पिक्स झाले तेव्हा रशिया आणि त्याच्या ॲलाइजनी बहिष्कार केला होता. क्रिकेटमध्ये सुद्धा अशा गोष्टी घडलेल्या आहेत की वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाच्या टीमनी 1996 साली श्रीलंकेत खेळायला नकार दिला होता. नाही, पण हे सगळं तुमचं बरोबर आहे कौस्तुभ, पण मी एक खेळाडू आहे. खेळाडूंना ह्याचं काही नसतं, म्हणजे फॉर हिम द विक्ट्री इज मोर इम्पॉर्टंट. हो, बरोबर आहे. मग ती आपण का सेलिब्रेट नाही केली? का ती ट्रॉफी आपण घेतली नाही? कुठेतरी पॉलिटिकल प्रेशर होतं असेल कदाचित. पण मग आता तुम्ही एवढं क्रिकेटमध्ये काम करताय, कोणी कनेक्शन्स आहेत का ज्यांच्याकडनं आपल्याला खरंच कळू शकेल की काय एक्झॅक्टली झालंय? नाही, माझ्याकडे तरी नाही ही काही इन्फॉर्मेशन. बरं, त्याला जोडून पुढचा प्रश्न हा आहे की मॅच खूप अटीतटीची झाली. म्हणजे एक काळ असा होता की माइट बी आपण हरलो असतो, आणि खरंच जर आपण हरलो असतो ती मॅच, तर काय झालं असतं? काय नाही, अनेक खेळाडूंना भारतात पटकन येता आलं नसतं. कदाचित सूर्यकुमार यादवचं करिअर संपलं असतं. म्हणजे काय झालं असतं? कदाचित त्याला पुढे खेळता नसतं आलं, माहित नाही, टीम मध्ये घेतलं गेलं नसतं कदाचित. पण याच्यात आत्याबाईला मिशा असत्या तर म्हणण्यात काहीच पॉईंट नाही ना. नाही, पण ठीक आहे ना, खेळ म्हटल्यावरती कुठली तरी टीम जिंकणार, कुठली तरी टीम हारणार. खरं, मग आम्ही हारलो, ठीक आहे. हो, पण ते हारणं क्रिकेटच्या बाबतीमध्ये आपण खूप मनावर लावून घेतो, पर्टिक्युलरली क्रिकेटच्या बाबतीमध्ये, आणि त्यातही पाकिस्तान विरुद्ध. हे चुकीचं आहे का? तर आहे. त्याच्याकडे खेळ म्हणून बघितलं गेलं पाहिजे. पण जेव्हा तो खेळ येतो, जेव्हा क्रिकेट येतं, जेव्हा पाकिस्तान समोर येतं, तेव्हा तो आपला जो शांतपणाचा जो ऑरा असतो, ॲटिट्यूड असतो, तो आपण बाजूला ठेवतो आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे घुसलेलो असतो. आपल्याकडे अजूनही असंच म्हटलं जातं ना की वर्ल्ड कप हरलो तरी चालेल पण पाकिस्तानला हरवायचं. खरंय, ती आपली मेंटॅलिटी आहे. आपण कितीही आणला तरी इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंसारखे प्रोफेशनल क्रिकेटपटू या बाबतीत होऊ शकत नाही, ही फॅक्ट आहे. आम्हाला काही झालं तरी क्रिकेटच्या मैदानावर पाकिस्तानला हरवायचं आहे, जे आपल्या मुलांनी 3 वेळा केलं, आपल्या मुलींनी एकदा केलं आता. पण आपण अनेक वेळा हरलो पण आहोत त्यांच्याबरोबर. अनेकदा हरलो आहोत. म्हणजे जावेद मियांदांनी चेतन शर्माला मारलेली 6, त्याला आता 40 वर्ष होतील. हो, पण त्याची आठवण आपण अजूनही काढतो. बरोबर आहे. दॅट्स आवर लव्ह फॉर द गेम.